नमस्कार. मी डॉक्टर सागर गारवे आणि बऱ्याचदा मला एक प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न आहे, रेकी म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि स्टेप बाय स्टेप समजून घ्या, की रेकी म्हणजे काय? ओके. सो सगळ्यात पहिली गोष्ट, जेव्हा आपल्या शरीरामध्ये काही आजार होतो, तर बरं होण्यासाठी आपण औषधांचा वापर करतो. बरोबर आहे? आपण मेडिसिन घेतो, आपण डॉक्टरकडे जातो. पण जेव्हा मन आणि आत्म्यामध्ये काहीतरी दुखापत होते किंवा काहीतरी एखादी गोष्ट जाते, त्यावेळी त्याच्यासाठी काही औषध जनरली कुठं नसते. त्या ठिकाणी ऊर्जेच्या रूपाने, एनर्जीच्या रूपाने त्या मनाला आणि आत्म्याला तुम्ही हील करू शकता. आणि ती जी हील करणारी ऊर्जा आहे, त्यालाच आपण रेकी असं म्हणतो. ओके. सो आता रेकीला काय आहे हे समजून घेऊया. सो रेकी ही एक प्राचीन जापनीज पद्धत आहे. जपानमध्ये याची सुरुवात झाली होती, ज्याच्या माध्यमातून तणाव कमी होतो, मन शांत होते आणि शारीरिक वेदना किंवा संवेदना ज्या आहेत त्या बऱ्या होतात. रे की या शब्दाचा जो अर्थ आहे जपानमध्ये, त्याचा अर्थ आहे सार्वत्रिक ऊर्जा किंवा सार्वत्रिक जीवन ऊर्जा. ओके. रे म्हणजे सर्वव्यापी आणि की म्हणजे जीवनशक्ती, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आपल्या शरीरात जीवनशक्ती वाहत असते, म्हणूनच आपण रोजचे कामं करू शकतो. आपल्या शरीरामध्ये कुठल्या तरी प्रकारची एक ऊर्जा आहे. दॅट्स वाय वी आर एबल टू डू व्हॉट एव्हर वी आर डुईंग. आता मी तुमच्याशी बोलत आहे कारण की ऊर्जा आहे म्हणून मी बोलत आहे. राईट. पण जेव्हा ती ऊर्जा अडथळ्यात येते किंवा जेव्हा ते ऊर्जा कमी होते, तेव्हा आपल्याला मानसिक, भावनिक किंवा शारीरिक त्रास होतो. ओके. तर रेकी कशी काम करते, तर रेकी कशा प्रकारे काम करते, तर रेकीमध्ये एक प्रशिक्षित शिक्षक किंवा एक प्रॅक्टिशनर तो काय करतो, की तो आपल्या हाताच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा म्हणजे पॉझिटिव्ह वाइब्स हे समोरच्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काय करतो, प्रवाहित करतो. आणि याचे भरपूर सारे प्रूफ आहे. गुगलला जाऊन जर तुम्ही बघितलं, तर बरेचसे सायंटिस्ट, बरेचशा देशांमध्ये या रेखीव ऊर्जेचा वापर होतो. बरेचसे सेलिब्रिटीज, स्टार्स, क्रिकेटर्स यांनी सुद्धा या ऊर्जेचा वापर ते करत आहेत आणि करत आलेले आहेत. ओके. सो हात लावून किंवा हात न लावता ही प्रक्रिया केली जाते. जेव्हा हात लावून ही प्रक्रिया केली जाते, त्याला टच थेरपी असं म्हणतात. टच म्हणजे स्पर्श करणे. आणि जेव्हा हात न लावता ही थेरपी केली जाते, तेव्हा त्याला डिस्टन्स हिलिंग असं म्हणतात. ओके. सो हा एक हिलिंगचा पार्ट आहे. ही ऊर्जा शरीरात जिथे गरज आहे तिथे आपोआप पोहोचते आणि कधी डोकेदुखी, कधी तणाव, कधी भावनिक वेदना, या सर्व गोष्टीला रेकीच्या माध्यमातून तुम्ही हळुवारपणे कमी 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 करू शकता. ओके. सो रेकी सगळ्या तुमच्या संपूर्ण बॉडीला, संपूर्ण चक्रांवर ती काम करत असते. जनरली माणसाच्या शरीरामध्ये तसे खूप सारे चक्र आहेत, पण 7 चक्रांचा उल्लेख तुम्हाला सर्वकडे दिसत असतो. तर ते 7 चक्रांना बॅलेन्स करण्याचं काम काय करते, रेकी करत असते. याच्या पुढील व्हिडिओमध्ये 7 चक्र काय आहेत त्याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू. पण या व्हिडिओमध्ये फक्त रेकी काय आहे याला आपण समजून घेऊ. तर डॉक्टर मिकाऊ उसुई, ज्यांचा फोटो तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, ह्यांना रेकीचं फाउंडर म्हटलेलं आहे, कारण ह्यांनी रेकीची सुरुवात केली आहे. ओके. सो जपानमध्ये या गोष्टी सुरुवात झाली, पण कुठंतरी भारतामध्ये या गोष्टीचे काही आपण म्हणू प्रूफ सापडलेले आहे. अश्विनी ऊर्जा नावाने भारतामध्ये वेदांमध्ये याचा उल्लेख होता बऱ्याच दिवसाआधी. ओके. पण जसं की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, की आपल्याकडे असलेल्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही आणि मग कुणीतरी दुसरं येऊन त्या गोष्टींना अधिक चांगल्या प्रकारे आपल्यासमोर एक्सप्लेन जेव्हा करतं, तेव्हा ते आपण ॲक्सेप्ट करतो. तर तसंच काहीतरी झालेलं आहे. पण असो, मुद्दा हा आहे, की आज रेकी आपल्याला कशी हेल्प करू शकते. ओके. किंवा त्याच्यामुळे आपल्याला काय फायदे होऊ शकतात. तर पहिला फायदा हा होईल तुम्हाला, की तणाव आणि चिंता, जर का नेहमी स्ट्रेसमध्ये राहत असाल, नेहमी तुम्हाला अँझायटी राहत असेल, नेहमी चिंता राहत असेल, तर ते कमी करण्यासाठी तुम्हाला रेकी हेल्प करू शकते. नंबर 2, चक्रांचं संतुलन हे जपण्यासाठी किंवा संतुलन बनवून ठेवण्यासाठी तुम्हाला रेकी हेल्प करू शकते. तुमची झोप आणि मनशांती हे अधिक जास्त प्रमाणावर चांगली करू शकते रेकी. म्हणजे बऱ्याच लोकांना झोप येत नाही, रात्री अचानक 2, 3, 4 वाजता जाग येतो. त्यांच्यासाठी खूप हेल्प करेल. शरीराच्या वेदना म्हणजे बॉडीमध्ये जर का वेगवेगळ्या ठिकाणी काही वेदना असतील आहे ना, बऱ्याच लोकांना आर्थरायटिसचा त्रास असतो, बऱ्याच लोकांना अचानक कधीतरी पाठ दुखते, कधीतरी कंबर दुखते. सो हे चक्र इम्बॅलेन्स जेव्हा असतात तेव्हा ह्या गोष्टी होतात. तर त्याला सुद्धा रेकी तुम्हाला खूप चांगला सपोर्ट करू शकते किंवा खूप चांगला फायदा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतो. सकारात्मक विचार
आणि आध्यात्मिक ऊर्जा हे वाढवण्याचं काम सुद्धा रेकी करते. जनरली असं म्हणतात की जसे तुमचे विचार असतात तसं तुमच्या ऍक्शन्स असतात आयुष्यामध्ये, तसं तुम्ही काम करता. आणि त्याच प्रकारे तुमची जी बॉडी आहे, तुमचं जे शरीर आहे ते काम करत असते. तुम्ही म्हणा की मी फार थकलो आहे, मी फार थकलो आहे, मी फार थकलो, असं जर का तुम्ही 50 वेळा 100 वेळा म्हटलं तर ऑटोमॅटिकली तुमची एनर्जी संपून जाईल. पण जेव्हा तुम्ही हे म्हणता की आय एम पॉवरफुल, आय कॅन डू एनिथिंग, मी पॉवरफुल आहे, तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट कुठं ना कुठं काही पर्सेंटेज तुमच्या बॉडीवर येत असतो. म्हणून विचारांना सकारात्मक बनवण्यासाठी रेकी तुम्हाला मदत करते आणि आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल ऊर्जा तुमच्यामध्ये वाढवण्यासाठी रेकी तुम्हाला मदत करते. ही जी उपचार पद्धती आहे म्हणजे जी रेकी आपण म्हणतो, ही तुम्ही कोणत्याही औषधांसोबत वापरू शकता. याच्यामध्ये काही असं नाही आहे की हे करत असताना तुम्ही मेडिसिन नाही, मेडिसिन सोबत सुद्धा तुम्ही रेकीचा वापर जो आहे तो करू शकता. ओके. तुम्हाला बीपी असेल, शुगर असेल, कुठल्याही प्रकारचा आजार जर का तुम्हाला असेल तर त्याच्या सोबत सोबत तुम्ही ह्या मेडिसिन ॲज अ मेडिसिन म्हणून याचा वापर करू शकता. कारण जेव्हा डॉक्टर मिकाऊ उसुईंनी रेकीची सुरुवात केली होती त्यांनी याला अल्टरनेटिव्ह थेरपी असं म्हटलेलं आहे. ओके. आता पुढचा आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न हा असेल की रेकी शिकता येते का? तर उत्तर आहे येस, 100% तुम्हाला शिकता येते आणि कुणीही रेकी शिकू शकतो. ओके. गृहिणी असाल तुम्ही, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही बिझनेस ओनर असाल, तुम्ही एम्प्लॉई असाल, जॉब करत असाल, ओके, किंवा तुम्हाला फक्त शिकण्याची इच्छा असेल, तुम्ही कोच असाल, ट्रेनर असाल, टीचर असाल, कोणीही रेकी शिकू शकते. शरीर, मन आणि आत्मा यांचं स्वास्थ्य जपण्यासाठी ही रेकी उपयोगी आहे. तुम्हाला जीवनामध्ये काहीच अडथळे नसतील तरीही तुम्ही रेकी शिकू शकता. अडथळे असतील तरीही तुम्ही रेकी शिकू शकता. एका वाक्यात सांगायचं झालं तर जीवनाला अधिक बेटर समजून जर घ्यायचं असेल तर तुम्ही रेकी नक्कीच शिकलं पाहिजे. मला असं वाटते पर्सनली प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी 3 लेवल रेकीच्या फक्त नॉलेज म्हणून करून ठेवायला पाहिजे किंवा समजून घ्यायला पाहिजे की काय आहे. ओके. त्याच्यामध्ये काही दिवस जायला पाहिजे असं मला वाटते. सो त्याने काय होईल की एका नवीन जगाची ओळख तुम्हाला होईल, एका नवीन विचारांची ओळख तुम्हाला होईल. सो रेकी मास्टर जो असतो, रेकी ग्रँड मास्टर म्हणू आपण त्याला, त्याच्याकडून एकदा जी दीक्षा तुम्ही घेता त्यानंतर आयुष्यभर तुम्ही या रेकी ऊर्जेचा वापर करू शकता. आता जर तुम्हाला शांतता, सकारात्मकता आणि आरोग्य हवं असेल, जे की कोणाला नाही पाहिजे, प्रत्येकाला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की आयुष्यात पुढे जायचं आहे, शांतता पाहिजे, सकारात्मकता पाहिजे आणि आरोग्य पाहिजे, चांगली फॅमिली पाहिजे, सगळं काही चांगलं पाहिजे, तर रेकी ही तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकते. तुम्हाला जर का रेकी करायचं असेल तर स्क्रीनवर एक नंबर तुम्हाला येत आहे. त्या नंबरवर फक्त रेकी असं तुम्ही लिहून पाठवा, तर तुम्हाला पुढची माहिती मिळेल. 3 दिवसाचा आमचा एक क्लास असतो, ज्या क्लासमध्ये तुम्हाला डेमो दिला जातो की रेकी काय आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता की तुम्हाला रेकी करायचा आहे की नाही करायचा आहे. तो क्लास जो आहे त्याची एक मिनिमम फीस घेतली जाते, अगदी कमी. तुम्ही ह्या नंबरला रेकी असा व्हॉट्सॲप मेसेज करा, तर तुम्हाला लगेच रिप्लायमध्ये ती त्या क्लासची लिंक येईल. त्या क्लाससाठी तुम्ही थोडंसं पेमेंट तुम्हाला करावं लागेल. ते पेमेंट भरून तुम्ही 3 दिवसाचा हा क्लास अटेंड करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण रेकीबद्दलचे आणि हिलिंगबद्दलचे अतिशय महत्त्वाचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर सबस्क्राईब नक्की करा आणि रेकी शिकण्याची इच्छा असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. हा व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. स्वतःला बरं करा आणि आपलं आयुष्य अधिक जास्त बेटर करा. थँक्यू.